प्रसंग आहे जानेवारी 1664चा. अनैतिक मार्गाने जी संपत्ती सुरतेमध्ये लपवून ठेवली त्यावरती छापा टाकण्याचं काम चाललेलं होतं आणि त्याच सुरतेमध्ये एक डच व्यापारी राहत होता, जन्मानं ख्रिश्चन होता. त्या ख्रिश्चन व्यापाऱ्याने आतापर्यंत जे काय दानधर्म केला त्यावेळेस कोणाची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नव्हता. त्या डच व्यापाऱ्याचं काही दिवसापूर्वी निधन झालं. त्याची बायको आणि मुलगा घरामध्ये होते. मराठी फौज त्यांच्या दाराशी जाऊन उभी राहिली. त्या डच व्यापाऱ्याच्या बायकोनं दाराच्या फटीमधून पाहिलं, मराठी फौज दारामध्ये उभी जाण्याचं नाव घेत नाही. तास झाला, 2 तास झालं, प्रहर झाले, 2 प्रहर झाले. मराठी फौज काय निघून जाता जाईना. त्यावेळेस स्वाभिमानी व्यापाऱ्याची बायको घराच्या बाहेर आली आणि म्हणाली, लुटा आम्हाला, मारा आम्हाला, काय करायचे ते करा. त्यावेळेस त्या मराठी फौजीचा सेनापती खाली उतरला, कुडतोजी त्याचं नाव. त्या कुडतोजीने त्या माऊलीच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं, माऊली, आम्ही तुझं घर लुटण्यासाठी आलेलो नाहीये. तुझ्या नवऱ्यानं जो काही दानधर्म केला त्याची नोंद महाराजांच्या दप्तरी आहे आणि म्हणून महाराजांनी तुझ्या घराचं रक्षण करण्यासाठी आम्हाला इथं पाठवलंय. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज.